कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। देवगड हापूस आंब्याच्या नावाने बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोड म्हणजेच UID देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे। त्यामुळे हापूस GIची रजिस्टर प्रोप्रायटर अर्थात कस्टोडियन असल्याने GI कायद्याने प्राप्त होणारे अधिकार वापरून आता देवगड हापूसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावरती युनिक कोड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे। देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यात हातभार लागणार आहे, असे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजित गोगटे यांनी सांगितले। परवाच्या दिवशी देवगडच्या बागायतदारांचा एक मेळावा झाला होता। देवगड हापूसला स्वतंत्र GI मिळावा म्हणून आम्ही 15 वर्षापूर्वी एक अर्ज केला होता, पण तो काय मिळू शकला नाही। बाकीचे रत्नागिरी, दापोली असे अनेक अर्ज आले। विद्यापीठाने आम्हाला देवगडसाठी साथ दिली नाही आणि मग सगळ्यांना मिळून गव्हर्नमेंटने एकच हापूसचा GI दिला। आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हा एकच हापूस म्हणून GI चालतो। त्यामुळे देवगडची स्वतंत्र ओळख अशी होती, करायची होती, ते आम्हाला शक्य झालं नाही। मग आता काय करायचं? तर देवगडच्या नावावर प्रचंड त्याच्यामध्ये फसवणूक होते ग्राहकांची। देवगडच्या नावावर कर्नाटक असेल, तुमचा गुजरातचा असेल, अन्य ठिकाणचा सुद्धा असेल, हा आंबा विकला जातो। म्हणजे देवगडचं उत्पादन आम्ही ते 40-50 हजार टन धरतो, त्यातला एक 15-20 हजार रुपये कॅनिंगचा गेला, तर उरलेला आंबा जो आहे त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये हा जास्ती येतो। समजा 20,000 टन आंबा प्रॉपर देवगडमध्ये होतो असं धरलं तर जवळपास 30 ते 40 हजार देवगडच्या नावाने विकला जातो। 30,000 टन म्हणजे एवढा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची फसवणूक केली जाते। म्हणून आता आम्ही विचार करतोय काय करावं याच्यासाठी। मग GI आता आला, आम्ही त्याचे एक GIचे आम्ही सुद्धा एक कस्टोडियन आहोत असं म्हणा, आणि आम्ही GI युजर म्हणून उपयोग करतो। पण हा GI सगळीकडे आहे ना, रत्नागिरीवाल्यांना आहे, ह्यांना आहे। त्यामुळे देवगडचा तो GI मिळाला आहे, हा हापूस या नावाला मिळाला आहे, देवगड हापूस असं नाही मिळाला आहे। आणि म्हणून आता आम्ही हा युनिक कोड काढला आहे। आता जो काढला आहे त्याच्या कंपनीशी बोलणं झालं, त्यांच्याबरोबर करार झाला आहे आणि ह्या कंपनी आणि GI म्हणजे आता आम्ही असं म्हणतो की आम्ही जे GIचे आमचे कस्टमर आहेत, GI रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांना हा कोड द्यायचा आहे। ज्याला स्टिकर आहे तोच आंबा द्यावा अशी मागणी येणार, आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की जास्त सगळ्या बागायतदारांनी देवगडमधल्या हे स्टिकर घ्यावेत, हे युनिक कोड घ्यावा।